सांगायचं नाव सांगा चालू. आज माझा मुलगा मनोज यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना आशीर्वाद देतो आणि त्याच्या हाताने गोरगरिबांची, नागरिकांची, मतदारांची सगळ्यांची सेवा घडो अशी ईश्वरचरणात प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. त्याचं उदंड आयुष्य लाभो. आज आपल्या सर्वांचे मित्र व आपल्या सर्वांना परिचित असलेले गांगवे परिवारातील सदस्य व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सर्वांचे आवडते लाडके नगरसेवक मनोज भाऊ गांगवे यांचा आज जन्मदिन असल्या कारणाने गेल्या त्यांचा जन्मदिवस तर एक दिवस साजरा होतो, काही तर 2 दिवस, परंतु मनोज भाऊ असा आहे की मनोज भाऊचा वाढदिवस गेल्या 5 दिवसापासून सुरू आहे आणि आणखी 1-2 दिवस सुरू राहील. आणि गांगवे परिवाराने या परिसरात असेल, या भागात असेल, मतदारसंघामध्ये असेल, शहरामध्ये असेल, तर शहरामध्ये नव्हे तर त्यांच्या व्यवसायामुळे अख्ख्या मराठवाड्यामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आणि देशामध्ये असे कमी परिवार असतील तर ज्या परिवारातले वडील नगरसेवक, आई नगरसेवक, मुलगा नगरसेवक हे म्हणजे बोटावर मोजण्यासारखे देशामध्ये परिवार असतील, असा हा गांगवे परिवार आहेत. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मी त्यांना अशी शुभेच्छा देतो की त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच मी त्यांना शुभेच्छा देतो. मेरा नाम शेख लतीफ है. मैं बौंसर में माना जाता हूँ, पर आज हमारे मनोज भाई गांगवे इनका बर्थडे सेलिब्रेशन है और इनको बहुत सारी शुभकामनाएं मेरे से, मेरी टीम से, और इधर जो आया हूँ बहुत अच्छी बात है. मनोज भाई बहुत आगे तरक्की करे. धन्यवाद. सहकारी आमचे मनोज गांगवे, आम्ही आमचे नेते माजी जिल्ह्यामध्ये साहेब, दुसरे संजय साहेब, सर्व मित्रमंडळी, मनोज गांगवे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा असताना मनोज यांची राजकीय, सामाजिक प्रगती हो आणि समाजाची चांगली सेवा करो आणि समाजाच्या हर कामाचा वाटा चांगल्या पद्धतीने चालवतोय. आणि मामाने 25 वर्ष काम केलं, समाज सेवा केली आणि देश असा म्हणून चालवतोय. सुद्धा चांगले अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. देशाचे माजी केंद्रीय मंत्री खासदार बाळासाहेब ठाकरे घरामध्ये सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आवर्जून शुभेच्छा देत एक खराचा कार्यकर्ता नंतर मामाचं भविष्य खऱ्या अर्थाने आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मामाचं खरं पूर्ण आयुष्य विचारांवर चाललं. निश्चितपणे मनोज एका हिंदुत्वाच्या विचारांवर राहता. मी मनोजला आजच्या वाढदिवसानिमित्त त्याचं आयुष्य बदललं आणि निश्चितच त्याचं राजकीय पर्व हे असणारच आहे. मी भावना ठेवतो आणि निश्चित एकच सांगतो, म्हणून तुला मी भारतीय जनता पार्टीत असल्यामुळं मोदीची ताकद मिळव, देवेंद्रजींची ताकद मिळव.
सत्तेत असलेल्या माणसाची प्रयोग होतो ना. विरोधाची ताकद नाही मिळू शकत, सत्तेत असलेला माणूसच ताकद मिळू शकतो. म्हणून या देशाच्या खऱ्या अर्थानं महात्मा गांधींच्या विचारांच्या ताकदीवर, देवेंद्रजींच्या विचारांची ताकदीवर ही भावना घेतो आणि तो उद्धार दिवसापासून राजकारणी हो ऐतिहासिक नगरीमध्ये या ऐतिहासिक नगरीचे नगरसेवक मनोजजी गांगवे आम्ही माझा इतिहास आहे असा माणूस आम्ही आणि मला याच्याबरोबर काम करायचं म्हणजे मला आठवते 2014 अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला पश्चिम उभा करायचा. मग आम्ही एका भरती मामाच्या जवळचे बाबू त्यांना पाठवलं. मामा उद्या बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले प्रेम, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मामावर भिन्न झाला होता. म्हणून आम्हाला काही सूचना आणि संदेश संचारच्या विरोधात फक्त 6,000 लोकांनी आणि तो बाबा त्याने अशा परिस्थितीमध्ये बापू नशिबाचा भाग असतो. तुम्ही जरा रिटायर झाला, आम्ही पण रिटायर झाला, पण तुम्हाला फ्युचर आहे. पण फ्युचर तुम्हाला खरं सांगतो, हिंदुत्व फ्युचर आहे. आता हिंदुत्व या काय असो चांगलं भाव आणि अनुजला उदार आयुष्य आहे म्हणून आणि सांगितलं आम्हाला इच्छा आहे विचार करावा. आज आमचे युवा मित्र मनोज भाऊ गांगवे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय. इथं त्यांच्या मागे जनसमुदाय जो बघून आहे तो आम्हाला खूप आनंद वाटतोय की भाऊच्या मागे एवढा मोठा जनसमुदाय उभा आहे आणि भाऊनी अशीच प्रगती करावी आमच्या ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांचं इथे खूप खूप स्वागत. सगळ्यांना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था आहे.
मागच्या साईडला जेवणाची व्यवस्था आहे तिथे स्वागत करावं. माझ्या बाजूला झालं सांगा क्या करे मनी भी वैसी कर रहा हूँ वीडियो चालू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.